नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. आजच्या सवालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज लोकशाहीच्या दृष्टीने संसदेमध्ये ज्या लोकप्रतिनिधींना आपण विश्वासाने आणि एका जबाबदारीने आपली कामं नेटाने पार पाडण्यासाठी म्हणून पाठवतो, त्याच संसदेमध्ये लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आज या लोकप्रतिनिधींकडून झालेला दिसला. सगळेच त्यात सहमत आहेत असं म्हणता येणार नाही. मात्र असं म्हणतात की आंब्याच्या आडीमध्ये एखादा आंबा नसला, कांद्याच्या ह्याच्यामध्ये एखादा कांदा नसला तर संपूर्ण आडी खराब होते. तसंच गालबोट आज संसदेतल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला लागलं आणि संसदेच्या इतिहासातला हा सगळ्यात काळा दिवस ठरला. कारण तेलंगणाच्या मुद्द्यावरून नगरपती राजगोपाल हे काँग्रेसचे जे खासदार आहेत आंध्र प्रदेशातले, त्यांनी चक्क पेपर स्प्रे स्वसंरक्षणासाठी म्हणून फवारला आणि त्याचा परिणाम 3-4 खासदारांना सोसावा लागला. ते 3-4 खासदार आत्ताही उपचार घेत आहेत दिल्लीतल्या एका हॉस्पिटलमध्ये. हे करण्याची गरज काय? आज पेपर स्प्रे घेऊन गेलात. एक खासदार म्हणतोय मी चाकू आणला होता, मात्र माझ्याकडे चाकू नव्हता. पण तो चाकू नसून तो माईक होता असं ते सांगतायत. दुसऱ्या बाजूला उद्या संसदेमध्ये हेच खासदार जर बंदूक घेऊन गेले तर नवल वाटायला नको अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. याचविषयी आपला आजचा प्रश्न आहे. आजचा दिवस संसदेच्या इतिहासातला सगळ्यात काळा दिवस आहे का, याविषयी आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आहेत स्टुडिओमध्ये काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई. ते या सगळ्या संसदेतल्या आजच्या झालेल्या गदारोळाबद्दल आपल्याला सांगतील. आपल्यासोबत येणार आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि भाजपचे नेते प्रकाश जावडेकर हे देखील आपल्यासोबत येणार आहेत. आणि आत्ता आपल्यासोबत औरंगाबादमध्ये आहेत कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो आणि नाशिकमध्ये आहेत पत्रकार सुरेश भटेवारा देखील. मला खरी सुरुवात सुरेश भटेवारा तुमच्यापासूनच आज करायची आहे. कारण गेले कित्येक वर्ष दिल्लीतल्या संसदेतलं हे सगळं राजकारण तुम्ही जवळून पाहिलं आहे. आजची घटना पाहून पत्रकार म्हणून इतके वर्ष तिथं काम केल्यानंतर, इतक्या वर्षाचा अनुभव सोबत घेतल्यानंतर काय वाटतंय? एक गोष्ट सुरुवातीला स्पष्ट केली पाहिजे की आजचा दिवस हा संसदेच्या इतिहासातला भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा सर्वात काळा दिवस आहे. याच्यात कोणाच्याही मनात शंका वाटायचं कारण नाही. याच्यामध्ये आज काँग्रेस जबाबदार आहे की तेलुगू देशम जबाबदार आहे की आणखीन कुठला पक्ष जबाबदार आहे, यापेक्षाही एकूणच संसदेत जे सगळे खासदार बसतात त्यांना हा प्रसंग थांबवता आला नाही आणि एका अत्यंत वाईट आणि विचित्र अशा परिस्थितीला देशाच्या संसदेला सामोरं जाण्याची वेळ आली. जगामध्ये भारताच्या लोकशाहीची बेआबरू झाली. या गोष्टीला सर्वच खासदार आज एका परीने जबाबदार आहेत आणि ही गोष्ट खासदार कितपत मान्य करतील माहीत नाही मला. पण आज सर्वांनी एकजुटीने, जसं पार्लमेंटमध्ये यापूर्वी चित्र दिसलंय की काही विषयांवर सगळी संसद एकवटून एका विषयावर एकमताने बोलताना दिसली, त्याप्रमाणे आज या विषयावर सर्वांनी देशाची आणि एकूणच लोकशाही प्रक्रियेच्या बाबत आपण केलेल्या वर्तनाची माफी मागितली पाहिजे. असा हा दिवस आहे असं मला सुरुवातीला सांगावं असं वाटतं. अगदी खरं आहे की देशाची पूर्णपणे माफी मागितली पाहिजे. कारण ज्या प्रत्येक नागरिकानं, ज्या मतदारांनी आपल्याला विश्वासाने तिथं पाठवलंय त्याच्याच विश्वासाला छेद देण्याचा प्रकार आज झाला. हुसेन दलवाई, मला जे मुद्दे त्यांनी उपस्थित केले त्यानुसार विचारायचं आहे. तुम्ही खूप पूर्वीपासून या सगळ्या सभागृहांमध्ये काम केलेलं आहे, विरोधी पक्षात काम केलेलं आहे, आज सत्ताधारी पक्षात तुम्ही खासदार म्हणून काम करताय. असे प्रकार बघून तुम्हाला काय वाटतं? सत्ताधारी पक्ष म्हणून थोडासा विचार आपण बाजूला ठेवूया, मग परत तुमच्या पक्षाकडे यावं लागेल. पण आजचा दिवस बघून तुम्हाला काय वाटतंय? आजच्या दिवसाचं वर्णन सगळ्यांनी, जे काळा दिवस, भारतीय लोकशाही, संसदीय लोकशाहीचा सगळ्यात काळा दिवस असं जे वर्णन केलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. आणि मला असं वाटतं हे जर आपण थांबवू शकलो नाही तर हे आणखी पुढे जाऊ शकतं अशीही भीती मला स्वतःला वाटते. मी भटेवारा जे बोलले त्याच्याशी पूर्ण सहमत आहे. त्या संबंधातली मी मला स्वतःलाही कुठेतरी आपणही याला जबाबदार आहोत की काय असंही वाटतं. आणि भारतीय जनतेची ज्यांचा लोकशाहीवर इतका विश्वास आहे, जे आम्हाला निवडून देतात, तिथे पाठवतात, तिथे कारभार करण्यासाठी पाठवतात, याचं भान आम्हाला राहिलं नाही. हे अतिशय वाईट गोष्ट आहे असं मी समजतो. या संबंधामध्ये कुणी केलं, काय केलं, कुठल्या पक्षाचे, हा मुद्दा नाही. पण मला स्वतःला असं वाटतं की
भारतीय लोकशाही विशेषतः संसदीय लोकशाही जी बाबासाहेब आंबेडकरांनी इथे आणली त्याचा काय उद्देश होता की त्याच्या अनुषंगानं आपली मतं लोक मांडतील आणि त्याचं रिफ्लेक्शन या संबंध गव्हर्निंगमध्ये होईल हा त्याच्यातला हा हेतू होता. त्याच्यामध्ये विरोधी पक्षाचं जे महत्त्व आहे ते कमी केलं गेलं नाही, उलट त्यालाही तितकंच महत्त्व दिलं गेलं हे आपण जाणलं पाहिजे. मला असं वाटतं की या संबंधात कुठे ना कुठेतरी मी तिथे राज्यसभेत गेल्यापासून 2-2.5 वर्षात सतत बघतोय की रोज काही ना काहीतरी कारण काढून हे सभागृह बंद पाडणं हेच नेहमी असतं. म्हणजे इतकी निराशा येते, आपण इतकं काम करतो, काही प्रश्न टाकतो, हे करतो. पण आज सभापतीचा पुढचा माईक देखील हिसकावण्याचा प्रयत्न झाला राज्यसभेमध्ये. राज्यसभेमध्ये बटेवार म्हणाले की बाकीचे खासदार थांबू शकत नाहीत का? नाही, थांबायला गेलं म्हणजे तिथे मारामारच होतील. कसं थांबवणार? आम्ही सांगतो की म्हणजे बरोबर गंभीर प्रकारची लोक संसदेमध्ये आलेली आहेत. तुमचं जे काय म्हणणं आहे ते तिथे बसून बघा की तुम्हाला एजिटेट करायचं असेल तर तुमच्या स्थानावरून करा, त्या विहिरीमध्ये जाऊ नका. मी तुम्हाला एक माझं उदाहरण देतो. मी इथे विधान परिषदेत असताना बऱ्याच वेळेला त्यावेळचे जे विरोधी पक्षाचे नेते होते, नाव घेत नाही मी, ते मला सारखं सांगायचे तू वेलमध्ये जात नाही, तू वेलमध्ये का नाही जात. मी त्यांना असं म्हणालो की मला ते पटत नाही. आपल्याकडे इतकी आयुधं आहेत, वेगवेगळ्या प्रकारे आपण या सगळ्या संबंधात चर्चा करू शकतो आणि सरकारचा कोंडमारा करू शकतो. तर आपल्याला वेलमध्ये जाण्याची काय गरज आहे? पाहिजे असल्यास आपण तिथे उभं राहून सुद्धा एजिटेट करू शकतो. दुसरा भाग असा आहे की मला स्वतःला असं वाटतं की आपल्या संबंध या पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत त्यांना नेमकं कशा रीतीने कुठल्या चर्चा काढता येतात, कुठले कायदे आहेत त्या संबंधात याचं सुद्धा नीट शिक्षण दिलं जात नाही. म्हणून ते या तऱ्हेनं बाहेर रस्त्यावर जसं करावं तसं तिथे जर करत असतील तर मला असं वाटतं ह्याचं भवितव्य अतिशय याला कुठेतरी पक्ष जबाबदार आहे असं तुम्हाला वाटत नाही का? हो, पक्ष जबाबदार आहेत. मी तुम्हाला एक उदाहरण देईन. नेहरूंना एकदा असं विचारलं गेलं होतं एका परदेशी ह्याने पत्रकाराने की तुम्ही भारताचे पंतप्रधान आहात, तुम्ही किती वेळ त्या संसदेमध्ये बसता, कसं परवडतं? त्याच्यावर त्यांनी दिलेलं उत्तर फार मार्मिक होतं. ते म्हणाले मी पहिला या देशाचा प्रधानमंत्री आहे आणि मी इथे बसणं, मी ज्या ट्रॅडिशन टाकेन त्या पुढे चालतील. परंतु दुर्दैवानं त्या संबंधामध्ये एक हे होतं की आपली नवीन लोकशाही आहे, ती नीट तिची घडी घालावी आणि ती घडी घातली गेली हे लक्षात घ्या. अजूनपर्यंत टिकलं याचं कारण ती घडी घातली गेली. मुख्य म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी या संबंधामध्ये आधीच लिहून ठेवलेलं आहे की या देशातली संसदीय लोकशाही आपण आणलेली आहे, परंतु त्याच्याचबरोबर नैतिकता जर आपण पाळली नाही. पण ती नैतिकता सोडून दिली आज, म्हणून तर आजचा दिवस पाहायला मिळाला. आपल्यासोबत प्रकाश जावडेकर देखील आहेत, भाजपचे खासदार. प्रकाश जावडेकर, जो प्रसंग आज या संसदीय लोकशाहीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, अत्यंत दुर्दैवी, काळा ठप्पा ज्याला म्हणूया, कलंक ज्याला म्हणूया, हेही शब्द कमी पडतील. याच्या पलीकडे आपण कुठेतरी जाऊन आज वर्तणूक झालेली पाहिली. काय म्हणायचं, हे सगळं सरकारला यापूर्वीच थांबवता आलं नसतं? इतकं प्रकरण चिघळत ठेवण्यापर्यंत सरकार का वाट बघत होतं? तुम्ही म्हटलात ते अगदी खरं आहे निखिल, की आजचा प्रसंग ज्यांनी पाहिला त्यांचं मान शर्मेने खाली गेली. यासाठी संसद तयार झाली का? यासाठी स्वातंत्र्याचा लढा झाला का? आणि काँग्रेसच्या खासदारांचं हे वर्तन पाहून सगळ्या जनतेमध्ये प्रचंड प्रक्षोभ निर्माण झालेला आहे. आणि आजचा प्रसंग हा अचानक नाही घडलेला. काल 4 मंत्री केंद्रातले ते येऊन वेलमध्ये येऊन त्यांनी नारेबाजी केली. का नाही काँग्रेस पक्षाने त्यांना काढून टाकलं मंत्रिमंडळातून? गेले महिना 2 महिने तेलंगणाचा निर्णय घेतल्यापासून तिथले मुख्यमंत्री हे सबंध काँग्रेस पक्षाच्या धोरणाविरुद्ध रोज वागतायत. दिल्लीमध्ये येऊन धरणं धरतात. का नाही काढलं त्यांना वेळेवर पक्षातून? त्याचबरोबर काँग्रेसचे सांसद रोज अविश्वासाचा प्रस्ताव देतात. काँग्रेसच्या एका मंत्र्यांनी प्रश्नकाल स्थगित करण्याची सूचना दिली. म्हणजे अद्भुत प्रकार चालू आहेत, अद्भुत. आणि कोण असं म्हणेलो की सोनिया गांधी आणि राहुल गांधींचा अधिकार चालत नाही? निश्चित चालतो काँग्रेसमध्ये. काँग्रेसने जाहीर करावं की आमचा काही अधिकार नाही, यांचा चालत होता, कोणी ऐकत नाही. पण असं नाहीये. दिग्विजय सिंग त्या राज्याचे प्रभारी आहेत आणि दिग्विजय सिंग म्हणतात आजही की बा आमचे मुख्यमंत्री त्यांचं मत मांडतात, त्यात काही चूक नाही.
काँग्रेसला हा जाणीवपूर्वक दुहेरी घातक खेळ काँग्रेसने खेळला. त्यामुळे आज लोकसभेला हे पाहावं लागलं आणि बुधवारी काय पाहावं लागेल सांगता येत नाही. आणि म्हणून ही अतिशय जी वाईट घटना घडलेली आहे याची संपूर्ण 100% जबाबदारी काँग्रेसवर आहे आणि काँग्रेसनी त्यासाठी माफी मागितली पाहिजे देशाची, अशी आमची मागणी आहे. काँग्रेसने देशाची पूर्णपणे माफी मागितली पाहिजे, कारण जबाबदारी तुमची आहे. खासदार तुमचे होते आणि तुमचेच मुख्यमंत्री दिल्ली त्या प्रश्नावर येऊन रस्त्यावर बसलेले होते. नाही, तिथे जो स्प्रे केला गेला, पेपर स्प्रे, तो तेलुगू देसमचा खासदार होता. तेलुगू देसमचा खासदार नव्हता. लगडपती राजगोपाल हे तुमचे काँग्रेसचे खासदार आहे. जे काय घडलं त्याच्याबद्दल मी पहिल्यांदाच म्हणालो, मला शर्मेने माझी खाली नाही, पक्ष माफी मागणार का नाही? जावडेकरांनी मागणी केली, पक्षाने माफी मागावी. पक्ष या संबंधामध्ये दिलगिरी व्यक्त करणारच, याच्यात काहीच संशय नाही. मला दुसरे मग प्रश्न उठायचे आहेत. मी 2.5 वर्ष तिथे आहे आणि जावडेकरांना माहिती आहे त्या 2.5 वर्षात किती दिवस हे चाललं, हाऊस चाललं. सातत्यानं हाऊसमध्ये गडबड करण्याचं काम विरोधी पक्षाच्या लोकांनी केलं आणि त्याच्यामध्ये भाजपचे लोक सातत्याने होते. काही ना काहीतरी कारण काढायचं आणि हाऊस चालू द्यायचं नाही. आज सुद्धा अनेक जी बिलं आहेत ती जशीची तशी राहिलेली आहेत. त्याच्या विषयाचा भ्रष्टाचाराच्या बद्दल आपण बोलतो, पण भ्ष्टाचाराचं लोकायुक्त तुम्ही मुद्दा उपस्थित करताय तो पूर्णपणे निराळा आहे. पण आजची जी घटना आहे, आजची घटना ही अत्यंत लज्जास्पद घटना आहे. प्रश्नच नाही. मी आणि ती निर्माण झाली ती सरकारच्या नाकारतेपणा असा आरोप होतोय. ना, नाकारतेपणा वगैरे काय नाही. ते कुठे ना कुठेतरी मला एक सांगा, या संसदेमध्ये भाजपचे 31% जे काय खासदार गेलेले आहेत त्यातले 31% खासदार त्यातले क्रिमिनल बॅकग्राऊंड असलेले आहेत. काँग्रेसचेही 21% आहेत. आता मला सांगा, असे लोक म्हणजे निवडून जाणं, कारण मग कुठल्याही पद्धतीचा खासदार असला तरी चालेल. मी एका ठिकाणी प्रभारी होतो, माझ्यावर फार प्रेशर आलं की तुम्ही अमक्याला सांगा. मी म्हटलं त्याचा रेकॉर्ड असा आहे, तुम्हाला करायचं करा, मी त्याचं नाव रेकमेंड करणार नाही. आणि त्याला केलं नाही रेकमेंड. लक्षात घ्या, मी सोनियाजींच्याशी बोललो की हे असं आहे आणि काही लोकांचं म्हणणं ह्याला काय हे करा, माझं मत असं आहे. आणि त्यांनी त्याला तिकीट दिलं नाही. ती सीट आमची गेली. त्याला कदाचित दिलं असतं तर तो निवडून आला असता. कुठे ना कुठेतरी मी याचं मुळीच समर्थन करण्याचा प्रश्न येत नाही. कुठे ना कुठेतरी आपण एक आचारसंहिता सर्व पक्षाच्या लोकांनी बनवली पाहिजे आणि या देशाची लोकशाही आपल्याला टिकवायची आहे की नाही. मी जावडेकरांना विचारेन एक प्रश्न, काय हो तुम्ही त्या ह्याच्यामध्ये गुजरातमध्ये इतकं सगळं घडलं, त्याचं वाजपेयींनी सुद्धा इतकं बोलले की हे बरोबर नाही. त्यानंतर तुम्ही त्यांना ज्यांनी घडवलं ते क्रिमिनल प्रवृत्तीचे लोक, ज्याच्याबद्दल आज ह्याच्यामध्ये आउटलुकमध्ये संबंध आर्टिकलच आलेला आहे, तुम्ही त्यांना या देशाचा प्रधानमंत्री म्हणून कॅन्डिडेट करता. काय करणार आहे या देशाचं ते? मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही आणि मी असा नाही आहे. जावडेकर तुमच्यासारखे समजूतदार लोक आहेत त्या भाजपमध्ये आणि मला फार आदर आहे तुमच्याबद्दल. माझं असं म्हणणं आहे, तुम्ही मी एकत्र येऊन या संबंधामध्ये या देशाची संसदीय लोकशाही नीट चालेल हे आपण पाहणं फार आवश्यक आहे. जावडेकर उत्तर द्या. बघा, हुसेन दलवाई हे जुन्या काळी समाजवादी विचार परंपरेतून आले. त्यामुळे तुम्ही आम्ही सगळेच सारखे आहोत आणि तुम्ही आम्ही सगळेच जण मिळून काहीतरी केलं पाहिजे वगैरे हे असं थातूर मातूर बोलण्याची ही वेळ नाहीये. ही स्पष्ट बोलण्याची वेळ आहे. काँग्रेसनी 56 वर्ष तेलंगणाचा विश्वासघात केला. 2004 साली त्यांनी निवडणुकीत तेलंगणा बनवण्याचं आश्वासन दिलं. 10 वर्ष झाल्यावरही त्यांनी तो बनवला नाही. शेवटचे 10 दिवस राहिल्यावर त्यांनी आता प्रस्ताव आणला. त्यामुळे तेलंगणाची परिस्थिती बिघडली. 1,500 मुलांनी आत्महत्या केल्या. या सगळ्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाची येते. आता याच्यामध्ये दोन्ही बाजूनी काँग्रेसचेच खासदार वेलमध्ये येतात, मारामाऱ्या करतात. याची जबाबदारी उगीच दुसऱ्यांनाही तुम्ही बघा असं सांगण्यात मतलब नाहीये. हा सरळ अटलजींनी 3 राज्य निर्माण केली, छत्तीसगड, झारखंड आणि उत्तराखंड. झारखंड निर्माण करण्याला तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यांचा विरोध होता. ते म्हणाले होते की ओव्हर माय डेड बॉडी. पण अटलजी हे नेतृत्व पक्क होतं. त्यांनी त्यांच्याशी असा व्यवहार केला की 6 महिन्यांनी लालू प्रसाद यादवनीच तो प्रस्ताव मांडला विधानसभेत आणि 3 राज्य सुखरूप निर्माण झाली. दोन्ही राज्य 6 राज्यात पेढे वाटले गेले, मिठाई वाटली गेली, लोकांनी आनंदोत्सव केला. आणि इथे एक राज्य निर्माण करण्याचं आव्हान काँग्रेसला झेपलं नाही. त्यांनी अशी अवस्था केली की दोन्हीकडे लोक, इन्स्टेड ऑफ डिवायडिंग द स्टेट दे हॅव डिवायडेड द पीपल. आणि या क्राईम पासून त्यांची म्हणजे या गुन्ह्यापासून त्यांना
माफी मागितल्याशिवाय आणि काहीतरी आम्ही सांगितलं होतं, आम्ही सगळं सहकार्य करतो. आजही आमची भूमिका आहे, आम्ही तेलंगणाच्या निर्माण करण्याच्या बाजूने आहोत, आम्ही त्या प्रस्तावाला सपोर्ट करणार आहोत. परंतु सीमांध्र सुद्धा भारताचाच भाग आहे, तो काही पाकिस्तानमध्ये नाहीये. अहो त्यालाही न्याय दिला पाहिजे. त्यांना नव्या राजधानीसाठी पैसे असतील, त्यांना बाकीच्या रेव्हेन्यू लॉस होणारे त्याचे पैसे असतील, तिथे मागासलेले विभाग आहेत त्यामध्ये रायलसीमा सारखे त्याला न्याय आहे. अशा मागण्या आम्ही करणार आहोत, त्या सुधारणा आहेत. पण मूळ राज्य निर्माण करण्याच्या प्रस्तावाला आमचा पाठिंबा आहे. पण काँग्रेसनी अशी कधी भूमिका घेतली नाही. CWCचा रिझोल्युशन आहे, तेलंगणामधले लोक वेगळं बोलतात आणि काँग्रेसचे लोक आंध्रमध्ये वेगळं बोलतात. आमचा एक पक्ष आहे जो दिल्लीमध्ये, हैदराबादमध्ये आणि विशाखापट्टणममध्ये एकच भाषा बोलतो. एकच भाषा भाजपची आतापर्यंत राहिली असं जावडेकर म्हणतात. मला राजू शेट्टींना या चर्चेत आणायचं आहे, कारण राजू शेट्टी हा प्रसंग घडला त्यावेळेला लोकसभेमध्ये हजर होते. राजू शेट्टी, काय बघितलं तुम्ही? कोणते खासदार होते ज्या खासदारांनी हा संबंध आज संसदेमध्ये गोंधळ घातला, लोकसभेत गोंधळ घातला आणि संसदेच्या इतिहासातला काळा दिवस ठरला? दुपारी 12 वाजता ज्यावेळी सभापती पीठासनावर येऊन बसल्या आणि कामकाजाला सुरुवात झाली, त्यावेळी तेलंगण समर्थक आणि तेलंगणला विरोध करणारे सगळेच खासदार आंध्र प्रदेशचे त्या वेलमध्ये होते आणि ते काहीतरी गोंधळ करणार याचा अंदाज घेऊन त्यांना रोखण्यासाठी काही लोक खासदार तिथं उभे होते. अचानक त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. तिथं असणारा जो स्पीकरचा स्टाफ असतो त्यांच्या समोरचे कागदपत्र भिरकावणं, त्यांना खुर्चीवरून उठवण्याचा प्रयत्न करणं असे प्रकार घडले आणि माईक तोडून माईक ताब्यात घेणे असा प्रकार झाला. आणि त्याच वेळी हवेमध्ये गॅसचा स्प्रे करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यामध्ये अनेकांना खोकल्याची मोठी उबळ आली, डोळ्यातून पाणी यायला लागलं आणि नेमकं काय घडतंय ते कळत नव्हतं आणि मग अक्षरशः हाणामारी त्या ठिकाणी सुरू झाली. मी माझ्या डोळ्यानं बघितलं की शरद यादवांच्या सारखे सभागृहातले सगळ्यात ज्येष्ठ खासदार तिथं होते. ते बिचारे पहिल्या रांगेतून शांतता प्रस्थापित करायला गेले, त्यांना सुद्धा धडपडत खाली ते एका बाजूला धडपडले. म्हणजे एखाद्या सभागृहातल्या ज्येष्ठ नेत्याचा अशा प्रकारे अवमान झालेला मी कधी विधानसभेतही बघितला नाही आणि लोकसभेतही बघितलं नाही. जावडेकर म्हणतात कुणी केला अवमान, त्यांची नावं सांगा, कोण ते खासदार होते धक्काबुक्की करणारे? नाही, हे सगळे काँग्रेसचेच होते, कारण त्याच्यामध्ये TDPचे 2-3च होते, बाकी सगळे काँग्रेसचेच होते. तेलंगणाला विरोध करणारे काँग्रेसवाले होते आणि समर्थन करणारे काँग्रेसवाले होते. आणि खरं तर काँग्रेस पक्षानं यांना आवरायला पाहिजे होतं. आणि हे काहीतरी राजू शेट्टी जेव्हा हा सगळा प्रसंग घडत होता, राजू शेट्टी हा सगळा जेव्हा प्रसंग घडत होता त्यावेळेला सरकारी बाकावरची लोक, सत्ताधारी बाकावरची लोक हे सगळं निमूटपणे गप्प बघत होते. कुणी मध्ये येऊन हे सोडवायचा प्रयत्न केला नाही. हो, बघ, अक्षरशः बघत होते. राज बब्बर सारखे काही 2-4 खासदार होते की जे त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होते. बाकी सगळे अक्षरशः बघायची भूमिका घेऊन बसलेले होते. बघायची भूमिका सरकार घेत होतं. मला कुठे होते राहुल गांधी, कुठे होते राहुल गांधी कुठे होते हा खरा चर्चेचा मुद्दा. मला यायचंच आवडेल या मुद्द्याकडे, पण मला कांगूना या चर्चेमध्ये आणायचं आहे. कांगूची सगळी चर्चा आपण ऐकतोय सभागृहामध्ये, ज्या संसदेचा आदर आपण बाळगतो, ज्या संसदेवरती हल्ला झाला, 9 जवान आपले त्याच्यामध्ये शहीद झाले होते, त्याची आठवण आपल्या मनामधून अजून पुसली गेली नाही. अशात जर लोकसभेत लोकांचं प्रतिनिधित्व करणारे हे खासदार मिरचीचा स्प्रे घेऊन जाणार असतील, उद्या कोण बंदूक घेऊन जाईल, उद्या कोण चाकू घेऊन जाईल, काय म्हणायचं? लोकशाहीचा गळा अशा पद्धतीने लोकांच्या समोरच घोटला जातोय, जी लोकशाही ज्यांच्यासाठी तयार झाली. माझे मित्र जावडेकर, हुसेन दलवाई आणि राजू शेट्टी चळवळीतली माणसं आहेत. आणि आजचा दिवस असा आहे की या चळवळीतल्या माणसांनी पक्षीय आणि निवडणुकींच्या संकुचित राजकारणातून बाहेर पडून या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे. आज जे घडलं तो आपल्या देशाला लागलेला रोग नसून त्या रोगाचं लक्षण आहे. या देशाच्या पार्लमेंटमध्ये अविश्वासाच्या ठरावाच्या वेळेस 1 कोटी रुपयाच्या नोटा पार्लमेंटमध्ये आणण्यात आल्या, त्याचा तपास अजून झालेला नाही आणि नैतिकतेचे पाडे मोडणारे भाजप
आणि लोकशाही बळकट करणारी काँग्रेस, या दोघांनी गेल्या 5 वर्षामध्ये हे पैसे पार्लमेंटमध्ये कसे आले, कोणी आणले, का आणले, यांना कुठलीही शिक्षा केली नाही. म्हणजे पार्लमेंटचा सट्टा व्यवहार करणाऱ्यांना शिक्षा करण्याचं या प्रमुख पक्षांना सुचलं नाही आणि त्याच्यामुळे ही पाळी आलेली आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे जर आपण विसरलो की पार्लमेंटची नैतिकता ठेवणं हे प्रत्येकाचं काम आहे आणि ते जर विसरलो तर मला असं वाटतं की आपली लोकशाही आता टिकणं कठीण आहे, अशा प्रकारचा इशारा या देशाने दिलेला आहे. आणि त्या दृष्टीने या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे. सोमनाथ मुखर्जींनी जे सांगितलं आज चटर्जी साहेबांनी की या पार्लमेंटच्या स्प्रे ठोकणाऱ्या आणि चाकू आणणाऱ्या लोकांवर क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन केस लॉन्च केली पाहिजे आणि स्पीकरनी तो FIR लॉन्च करून यांना ताबडतोब अटक केली पाहिजे आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं लोकप्रतिनिधी म्हणून प्रोटेक्शन डिनाय केलं पाहिजे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या देशामधल्या लोकांना या पार्लमेंट या संस्थेविरुद्ध उडणारा विश्वास आता टिकणार नाही आणि हे माझ्या दृष्टीने जास्त धोक्याचं आहे. कारण लोकशाही नुसती लोकांना मताचा हक्क देऊन टिकत नसते, तर लोकशाही टिकवणाऱ्या ज्या संस्था असतात, मग त्याच्यामध्ये पार्लमेंट असेल, मंत्रिमंडळ असेल, लोकशाही असेल, ज्युडिशरी असेल, यांची नैतिकता आणि इंटिग्रिटी फार महत्वाची आहे आणि तीच आता संपत चाललेली आहे. हे आपण घेतलं पाहिजे. म्हणजे मी आता थोडंसं डायग्रेशन होईल, पण परवा बिहारमधली बातमी आहे की बिहारमधल्या 3 जजेसना ते नेपाळमध्ये पोरीला घेऊन गेले म्हणून त्यांनी नेपाळी पोलिसांनी धाड घातली म्हणून 3 जजेसना डिसमिस करावं लागलं. कांगो, या मुद्द्यांकडे येण्यापूर्वी, भालचंद्र कांगो, या मुद्द्यांकडे येण्यापूर्वी तुम्ही जे आरोप केले त्याला उत्तर द्यायचे जावडेकरांना आणि मग आपण पुढे जाऊया. नाही, पहिलं म्हणजे माझी निखिल तुम्हाला विनंती अशी आहे, कारण तुम्ही एक नावाजलेले अँकर आहात आणि फार चांगल्या चर्चा करता, लोक म्हणून महाराष्ट्र तुमच्यावर प्रेम करतो, तर तुम्ही प्रत्येक वक्त्याला आज एवढं विचारा की बाबा रे आज घडलं त्याविषयी बोल ना. कारण ते सगळे गाणू जगाची प्रदक्षिणा करून आले, पण आज काँग्रेसच्या खासदारांनी गोंधळ घातला, त्यावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. पण जाऊ द्या, त्यांनी जो एक खोटे माहिती दिली तेवढी फक्त मी नजरे सांगतो. ती अशी की जे पैसे आणले म्हणजे दे वेर द व्हिसल ब्लोअर्स. या खासदारांना काँग्रेसला बहुमत नसल्यामुळे काँग्रेसनी जी खासदारांची खरेदी चालवली, त्या खरेदीसाठी जे पैसे ॲडव्हान्स म्हणून दिले ते त्यांनी आणून सभापतींना दाखवले की हे पैसे घ्या ताब्यात आणि लोकसभेच्या सभापतींच्या ताब्यात दिले. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की परवा कोर्टाचा निर्णय लागला आणि हायकोर्टाने सरकारचे असे वाभाडे काढलेत आणि सांगितलंय की हे व्हिसल ब्लोअर होते आणि यांना जेलमध्ये घातलं. हा यांच्यावर झालेला अन्याय आहे आणि व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन म्हणता तुम्ही आणि इथे व्हिसल ब्लोअरला जेलमध्ये घालता. आणि ज्या खासदारांचं खरं कौतुक करायला पाहिजे की ज्यांनी होत असलेला भ्रष्टाचार उघडकीस आणला, त्यांच्या विरुद्ध त्यांना बदनाम केलं गेलं, त्यांनी केलेलं काम हे लोकशाहीमधलं एक फार महत्वाचं योगदान आहे असं हायकोर्टात नमूद केलं. हे महत्वाचं आहे. पण ते गाणू वाचणार नाहीत. मी गाणूंना उद्या कोर्टाचा निकाल पाठवीन, तो वाचल्यावर त्यांनी पुढच्या वेळेला असं बोलू नये. जावडेकर, तुमचा मुद्दा काय दरवाईंना पटलेला नाहीये, थोडक्यात उत्तर द्या, मला ब्रेक घ्यायचा. जावडेकर कमाल आहे, तुम्ही या गोष्टीचं वेगळ्या तरीने व्हिसल ब्लोअर जावडेकर तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे की त्यांनी पैसे घेतले, कुणी दिले माहिती नाही, पण घेतले आणि मग तुमच्या लोकांच्या लक्षात आलं, तुम्ही त्यांना पकडलं म्हणून मग त्यांना ते तिथे नेऊन द्यावे लागले. हे सगळं आता लोकांना माहिती असलेली गोष्ट काय परत परत बोलताय. पण कोणी दिले पैसे? असं आहे, एक लक्षात घ्या जावडेकर, हा मुद्दा तुमचा आणि माझा नाही आहे. हा या देशातल्या लोकशाहीचा, संसदीय लोकशाही टिकवायची की अशीच ती घालवायची, हा मुद्दा आहे. आणि म्हणून तुम्ही जे म्हटलंय आज घडली ती आज घडलेली घटना नाही. कुठे ना कुठेतरी सातत्यानं संसदीय या कारभाराचं जे कार्यवाहीच्या संबंधामध्ये कुठे कुठे उतरंड लागलेली आहे आणि ही थांबवणं अतिशय आवश्यक आहे. आजची घटना ही अतिशयच वाईट आहे, काहीच प्रश्न नाही, पण त्याच्या आधी तेच घडत गेलेलं आहे. ह्या इतकं घडलं नसलं तरी ज्या पद्धतीने सतत होत होतं, हाऊस बंदच पाडणं, अमुकच करणं, तमुक करणं. त्या मुद्द्याकडे मला दलवाई साहेब यायचं आहे, पण ब्रेकची वेळ झाली. हाऊस बंद पाडणं असेल किंबहुना आतापर्यंतच्या घडलेल्या सगळ्या घटना असतील, या घटना न थांबवल्यामुळेच आजचा दिवस आज आपल्याला पाहावा लागला का, हा खरा मुद्दा आहे. ब्रेक घेऊया, पण ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा. आजचा दिवस संसदेच्या इतिहासातला सगळ्यात काळा दिवस आहे का?
94% लोक म्हणतात की होय, हा संसदेतल्या इतिहासातला काळा दिवस आहे. संसदेच्या इतिहासातला आजचा हा काळा दिवस आहे, याच्यावरती आपण चर्चा करतोय. मला हुसेन दलवाई, जे मगाशी मुद्दे सगळे समोर आले त्यानुसार विचारायचं आहे. लगडपती राजगोपाल हे तुमच्या पक्षाचे खासदार होते, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई आज सभापतींनी केली लोकसभेच्या. मात्र पेपर स्प्रे मी स्वसंरक्षणासाठी इथे वापरला, मला धक्काबुक्की झाली असं ते म्हणत होते. उद्या कुणी म्हणेल मला धक्काबुक्की झाली, बंदूक रोखेल एकमेकावरती. आणि आज हे सगळं घडणार असं असताना बाहेर अशी चर्चा होती की आतमध्ये कदाचित आग लावण्याचा प्रयत्न होईल म्हणून फायर स्प्रे पण तयार होते, आतमध्ये कदाचित कोण म्हणालं साप सोडण्याची तयारी असेल म्हणून सर्पमित्रही तयार होते. काय सरकारला सगळं माहीत होतं, इथपर्यंत घडू कशाला दिलं? पण कसं करणार, मला एक सांगा, अजूनपर्यंत ही संसदेची परंपरा अशी आहे की खासदार किंवा आमदारसुद्धा आज जाताना त्याचे खिसे तपासले जात नाहीत. म्हणजे उद्या खासदार बंदूक घेऊन गेला तरी चालू शकतो? नाही, आता मेटल त्याच्याबद्दल डिटेक्टर काम करत नाही संसदेत. हे या तऱ्हेचे प्रिव्हिलेजेस जे आहेत ना ते काढून घ्यावे लागतील. आम्ही जर नीट वागत नसू तर नक्कीच ते, म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, एअरपोर्टवर आम्ही गेलो तर काही लोक लगेच मी खासदार आहे, मी नाही बोलत असं. पोलिसांनी गाडी अडवली तर तो सोडतो नाही असं नाही, पण तुमचा ड्रायव्हर हा नेहमीच त्याला असं वाटतं मी खासदाराची गाडी चालवतोय, बऱ्याच वेळा तो आगावगिरी करतो. तर कुठे ना कुठेतरी आम्ही हे कायदे बनवणारे आम्ही आहोत, हे कायदे मंडळ आहे त्याचे आम्ही सदस्य आहोत, त्याचं भान कुठे ना कुठेतरी कमी होत चाललेलं आहे. आम्हाला काहीतरी वेगळे प्रिव्हिलेजेस आहेत आणि आम्हाला ते मिळालेच पाहिजे. आम्ही जे करू ते आम्हाला त्याच्याबद्दल कुणीही काही विचारता नाही. ही जी प्रवृत्ती आलेली आहे ना ती अतिशय वाईट आहे. उदाहरणार्थ खासदारांची एक मागणी आहे की आमच्या गाडीला लाल दिवा पाहिजे. कशाला पाहिजे? माझं मत आहे मंत्र्याला तरी कशाला काय लाल दिवा असतो? तो मुद्दाच गौण आहे. पण आज जो गोंधळ घातला खासदारांनी, याला काय म्हणायचं? राजू शेट्टी, तुम्ही जावडेकर येतो तुमच्याकडे. राजू शेट्टी, जो मुद्दा उपस्थित केला आहे, खासदारांना तपासणी केली जात नाही, खासदारांना आज जाताना कुठेही चेक केलं जात नाही, खासदार उद्या काही बरोबर घेऊन जाईल आणि त्यांनी जाऊन आतमध्ये कसाही गोंधळ करावा याच्यासाठी म्हणून लोकांनी निवडून दिलंय. सभागृहामध्ये काम करत असताना त्याला मोकळेपणानं काम करता यावं, त्याला वैचारिक स्वातंत्र्य मिळावं म्हणून काही अधिकार, काही संरक्षण जरी लोकप्रतिनिधींना दिले असले तरी काही जबाबदाऱ्या सुद्धा निश्चित केलेल्या आहेत. त्या जबाबदाऱ्याकडे आमचं दुर्लक्ष होतं या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचं, असं मला वाटतं. आणि स्वातंत्र्य मिळालं, प्रोटोकॉल आहे, याचा अर्थ कुणी कसंही वागावं असं होत नाही. सभापतींना काही अधिकार आहेत आणि सभागृह कसं चालावं हे संसदीय कार्य मंत्री आहेत, त्याचबरोबर बिझनेस ॲडवायझरी कमिटी आहे, या कमिटीनं काही नियम घालणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे बेशिस्तपणा करणारे जे काही खासदार आहेत, कुठल्याही पक्षाचे असोत, खासदार असोत किंवा आमदार असो, त्यांच्यावर निलंबन करण्यापासून ते 1-2 दिवसासाठी नाही तर कायमच त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याइतपत कठोर भूमिका घेतली तर मग बघू कोण काय बेशिस्तपणा कसा करतो ते. एक तर सभागृहामध्ये यायचं, अशा प्रकारचं वाटेल तर गोंधळ घालायचा. ही लोकसभेचं सभागृह हे देशाचं सर्वोच्च सभागृह बरोबर आहे. आहे. या ठिकाणी विचाराची लढाई लढली पाहिजे. या इथं सभागृहाचा हत्याराची मान लढाई नाही निश्चितपणे, चालणार. राजू शेट्टी, आणि मग या जे सभागृहाचा ज्याला मान समजत निश्चितपणे नाही, सगळ्यांनी राखला पाहिजे. सुद्धा दोषी आहेत. प्रकाश जावडेकर, जी सूचना राजू शेट्टी मांडतायत की सगळ्यांनी मिळून एकत्रित त्याच्यासमोर आलं पाहिजे आणि यावरती काहीतरी तोडगा काढला पाहिजे की असे गोंधळी खासदार या संसदेमध्ये गेले नाही पाहिजेत आणि या संसदेचा मान कुठतरी खाली झुकवला आपण भाग पडतो, अशा खासदारांवरती कुठतरी जरब बसवली पाहिजे. मी 2 मुद्दे पहिले सांगतो. आधी एक मुद्दा सांगण्यापूर्वी, IBN लोकमतचा हा कार्यक्रम किती लोक तत्परतेने पाहत असतात. तर आता मध्ये तुम्ही ब्रेकवर गेलात तेव्हा मला 10 SMS आले की अहो निखिल वागळे नाही आहेत, पण तुम्ही सुद्धा निखिल वागळ्यांसारखं चांगलं कंडक्ट करता, हे तुम्हाला प्रशस्ती आहे उलट आमची. धन्यवाद. आणि म्हणून चांगलं आहे. हा, आता मुद्दा असा आहे, मी आज आधी पहिल्या मुद्द्यावरच बोलू इच्छितो की सध्या आज काय झालं आणि ते का झालं. मी आंध्र प्रदेशच्या भारतीय जनता पार्टीचा गेले 5-7-8 वर्ष मी तिथे सातत्याने जातोय आणि तिथलं मी तेलंगणा चळवळीचा एक हिस्सा आहे. पण आमचं समन्यायी भूमिका आहे पहिल्यापासून की तेलंगणा राज्य निर्माण झालं पाहिजे. ते अटलजींनी ज्या पद्धतीने गोडी गुलाबीने केलं त्या पद्धतीने झालं पाहिजे आणि सीमांध्रला न्याय मिळाला पाहिजे. त्यांना नव्या राजधानीसाठी पैसे किंवा बाकीचे अशा सगळ्या गोष्टी त्यांना दिल्या पाहिजे, असं आमची सातत्याने भूमिका आहे. काँग्रेसने काय केलं, त्यांना असं वाटतंय आज 33 खासदार आहेत त्यांचे
आता आंध्रमध्ये वातावरण असं आहे की त्यांचे 3 खासदार सुद्धा निवडून येणार नाहीत. मग त्याने हा जो डाव घातला, घातक, जो लोकशाहीला घातक आहे, तो डाव मांडला की म्हटले मुख्यमंत्री आणि सीमांध्रच्या लोकांना करू दे दंगा, आणि तेलंगणाच्या लोकांना म्हणले आम्ही तुम्हाला बिल देऊ, तुम्हाला आम्ही तेलंगणा देऊ, तुम्ही आम्हाला मतं द्या, आणि हे गोंधळ घालतील, त्यामुळे यांनी विरोध केला असं होईल, म्हणून यालाही मतं पडतील. आता दोन्ही घरचा पाहुणा उपाशी राहण्याची शक्यता जास्त आहे. पण प्रश्न साधा आहे की असं ज्या पक्षांनी घातक राजकारण केलं आणि ज्यांनी अशा गुंडगिरीला प्रोत्साहन दिलं त्यांचा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून मी म्हटलं की आता राहुल गांधी आहेत कुठे? रोज बोलतायत ते तिकडे, म्हणजे लोकसभा चालू असताना ते रेल्वेच्या लोकांना भेटतायत, ते दुसरीकडे जात आहेत, तिसरीकडे जात आहेत. अहो पण लोकसभेत या की, ते लोकसभेत येत नाही, त्याची जबाबदारी कुणाची? काँग्रेस पक्षाचं, सोनिया गांधींचं कोणी ऐकेन असं झालं? असं नसून हे दिग्विजय सिंगचे, त्यांचे राजगुरू दिग्विजय आहेत, त्यामुळे दिग्विजय सिंग यांचा हा दृष्टिकोन नव्हे तर ही नीती आहे काँग्रेसची, आणि ती देशाला आणि लोकशाहीला घातक आहे. आजच्या सभागृहाचा गोंधळ त्यामुळे आहे. अगदी खरं, आजच्या सभागृहाचा गोंधळ हा सगळा त्याच्यामुळे झालेला आहे. कांगो, तुम्हाला काहीतरी याच्यावरती बोलायचं होतं की जे सगळ्या प्रकारचं राजकारण याच्यामध्ये होताना आपण पाहतोय. पठारे साहेब, येतो तुमच्याकडं, पण हे राजकारण आज राजकीय प्रणाली, राजशास्त्राचा अभ्यास धरून जे राजकारण केलं जातं हे सगळंच आपण गुंडाळून ठेवलंय आणि राजकारण सुरू केलं असं दिसत नाही? दोन गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. हे जे स्प्रे मारणारे राजगोपाल जे आहेत त्यांना आतापर्यंत 3 वेळा सस्पेंड केलेले ह्याच मुद्द्यांवर नाही ह्या वर्षामध्ये, आणि प्रत्येक वेळेस काँग्रेसने त्यांना वाचवलं. याचं रहस्य काय आहे तर तुम्ही त्यांचं निवडणूक रिटर्न जर बघितले तर हे 300 कोटीपेक्षा जास्त संपत्ती असणारे लोकसभेमध्ये जे 3-4 खासदार आहेत त्यांच्यामध्ये यांचा नंबर लागतो. आणि ह्यांना सीमा आंध्र किंवा तेलंगणा याच्याबद्दल काही घेणं देणं नाहीये. हैदराबादमध्ये त्यांची 5,500 कोटी रुपयाची इस्टेट आहे, आणि ह्या इस्टेट तेलंगणा झाली तर धोक्यात येते आहे, आणि म्हणून स्वतःच्या ह्या इस्टेटीच्या पोटी त्यांनी संपूर्ण पार्लमेंट वेठीला धरलेली आहे, आणि त्यांची पैसा आणि त्यांची शक्ती याच्या जोरावर त्यांनी काँग्रेस पक्षाला वेठीला धरलेला आहे. त्यामुळे या देशामधलं पक्षीय राजकारण हे बिल्डर आणि गुंड आणि पैसा यांनी ताब्यात घेतलेला आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की कांगोंच्या एक तांत्रिक अडचण निर्माण झाली. कांगो, मी येतो तुमच्याकडं. त्यापूर्वी, ब्रेक घेण्यापूर्वी मला पठारे साहेब तुमच्याकडे यायचं आहे की जे कांगोनी मुद्दे उपस्थित केले, किंबहुना जे मुद्दे यापूर्वी झाले, संसदेमध्ये आज खरंच लोकांच्या प्रश्नांची जाण असणारे खासदार जात आहेत? कदाचित बोटावर मोजण्या इतके असतील देखील, मात्र गर्भश्रीमंत, श्रीमंत, उद्योजक अशाच प्रतिनिधित्वाचे माणसं आज तिथे जाताना दिसत आहेत. त्यामुळे प्रत्येक जण आपलं किती काय आहे ते कसं वाचवता येईल जनतेचं नंतर बघू असाच हा सगळा भाग दिसत नाहीये? तुम्ही म्हणताय तो मुद्दा अत्यंत बरोबर आणि योग्य आहे. याचं मुख्य कारण असं आहे की आज जी घटना घडली, तुम्ही मगा एक उल्लेख केला, त्याचा आधी सुरुवातीला उल्लेख करतो की संसदेवर बरोबर 13 वर्षापूर्वी हल्ला झाला 2001 साली. त्यावेळेला संसदेच्या सर्व खासदारांनी एकवटून त्याचा निषेध केला होता. आता आज जो काही प्रसंग घडला त्यावेळेला असं दिसतंय की आता संसदेवर हल्ला करायला अफजल गुरुची गरज नाही, कारण संसदेच्या आतच असे लोक येत आहेत की काय अशी शंका यावी अशी स्थिती आहे. तर आता केवळ गुंडगिरी आणि दादागिरी नाही तर धनशक्तीच्या जोरावर आलेले खासदार, वेस्टेड इंटरेस्टसाठी आलेले खासदार, जावडेकर इथे आहेत. जावडेकरांना एक गोष्ट आठवत असेल की ते आंध्राला वारंवार जात असतात म्हणून त्याचा उल्लेख करतो की तेलंगणा राज्याला भाजपचा पाठिंबा आहे आणि सीमांध्रच्या लोकांचा त्याला विरोध आहे. अशा स्थितीमध्ये खरा वाद जो आहे तो हैदराबाद आणि हैदराबादमध्ये जी काही प्रचंड गुंतवणूक सीमांध्रच्या लोकांनी केलेली आहे, खरा वाद तिथे आहे, याची सर्व खासदारांना कल्पना आहे. आणि याच्यातून उद्भवलेला जो वाद आहे त्याच्या बाबतीत राजकीय पक्षांनी केवळ पॉलिटिकल स्कोअर करणाऱ्या भूमिका घेणं हे देशाच्या दृष्टिकोनातून योग्य अजिबात ठरणार नाही. आता 5-7 आपला 2-3 महिने राहिले आहेत निवडणुकीला, त्याच्यामुळे सर्वच इथे खासदार आहेत या चर्चेमध्ये. प्रत्येकाला आपल्या पक्षाचं भूमिका आणि आपलं राजकारण स्कोअर करायचं आहे, त्याच्यामुळे त्या विषयावर ते बोलतील, याच्यामध्ये काही वेगळा भाग नाही.
पण एक महत्वाची गोष्ट आहे की आज जावडेकर काँग्रेसच्या खासदारांकडे बोट दाखवून ही काँग्रेसची सरकारची जबाबदारी आहे अशा प्रकारचा आरोप करतात. कधी काळी अशाच प्रकारचा आरोप भाजपवर होत होता. जावडेकर मला स्वतःच अडवाणींकडे घेऊन गेले होते. त्यावेळेला विश्वासमताचा प्रस्ताव जो होता तो संसदेत मंजूर झाला आणि आता ज्याचा उल्लेख झाला की कॅश फॉर वोट हा वादाचा मुद्दा की जो सध्या न्यायप्रविष्ट आहे त्या विषयावर मला काही आता इथे बोलायचं नाही की विसल ब्लोअर कोण किंवा काय. तो विश्वासमताचा प्रस्ताव जेव्हा पास झाला तेव्हा भाजपवर अशी पाळी आली की आपल्या काही 12-11 खासदारांना त्यांना पक्षातून काढून टाकावं लागलं. म्हणजे निलंबनाची गोष्ट. आज तीच गोष्ट काँग्रेसने केली आहे की आज 15-16 खासदारांना त्यांनी निलंबित केलेलं आहे. मग प्रश्न असा येतो की काँग्रेस काय किंवा भाजप काय किंवा जावडेकर म्हणतात निलंबित नाही केलं. मागणार आहे काय? जावडेकर म्हणतात निलंबित नाही केलं. चुकीची माहिती आहे ही चुकीची माहिती आहे. कुठल्या तरी दोन वेगळ्याच गोष्टीचा संबंध लावतायत. मी सांगतो, एक मिनिट जरा होते आणि त्या 138 पक्षामधून बरोबर 11 खासदारांना पक्षातून सस्पेंड केलं होतं. ही गोष्ट अडवाणींनी पत्रकार परिषदेत सांगितली होती. हा मुद्दा आपण घटनावर बाजूला ठेवू. प्रश्न माझा तो नाही, मुद्दा तो नाही. मुद्दा हा आहे की आज काल भाजपने निलंबित केले. याच्याने हा प्रश्न थांबत नाही. प्रश्न संसदेच्या सर्व खासदारांनी अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी एकत्रितरित्या येऊन संसदेची प्रतिष्ठा कशी राहील, लोकशाहीची प्रतिष्ठा कशी राहील या विषयावर काही करण्याचा जो मुद्दा आहे त्याच्याबाबत ही संसद आणि आता 15व्या लोकसभेतले आणि राज्यसभेतले खासदार एकत्र बसून काय करणार आहेत. अगदी खरं हाच देशाला पडलेला खरा प्रश्न. मला ब्रेक घ्यायचा. ब्रेक नंतर ही चर्चा पुढे सुरू ठेवायचं आहे. ब्रेक पूर्वी आपला प्रश्न बघा की आजचा दिवस संसदेच्या इतिहासातला सगळ्यात काळा दिवस आहे का? 96% लोकांना वाटते की होय हा काळा दिवस आहे. मात्र जे 4% लोक आहेत ती 4% लोक शोधावी लागणार आहेत. त्यांना वाटत नाहीये की हा काळा दिवस आहे. शेवटचा भाग आहे. मला शेवटच्या भागात सुरुवात कांगू तुमच्यापासून करायची आहे खरी की जे सगळे आत्तापर्यंतचे सगळे प्रसंग आपण पाहिले, मात्र या पुढे जाऊन ही लोकशाही वाचवण्यासाठी म्हणून अजून काही दिवस अधिवेशन शिल्लक आहे. काय केलं पाहिजे सगळ्यांनी मिळून की अशा प्रकारचा डाग पुन्हा एकदा लोकशाहीच्या जवळ सुद्धा आला नाही पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे आत्ताच काही लोकांनी जे सुचवलं की सगळ्या खासदारांनी एकत्र येऊन चाकू आणणाऱ्या आणि स्प्रे आणणाऱ्या खासदारांना या संसदेमधनं कायमचं नुसतं निलंबित करून चालणार नाही, तर त्यांच्यावरती FIR दाखल करून स्पीकर मार्फत त्यांना अरेस्ट करून ते परत संसदेत येणार नाहीत अशा प्रकारची कायदेशीर व्यवस्था करावी लागेल. आपल्या निवडणूक कायद्यामध्ये अनेक सुधारणा कोर्टामार्फत सध्या होत आहेत. जसं 2.5 वर्ष एखाद्याला शिक्षा झाली खालच्या कोर्टात आणि वरच्या कोर्टात जरी केस पेंडिंग असेल तर आता इथून पुढे त्याला निवडणूक लढवता येणार नाही असा कायदा झाला. तो बदलण्याचा प्रयत्न झाल्यानंतर जनतेमध्ये प्रक्षोभ झाला आणि तो कायदा सरकारला बदलता आला नाही, संसदेला बदलता आला नाही. तर तशा प्रकारचा कायदा आता संसदेनेच केला पाहिजे की संसदेमध्ये जो नियमाचा अशा प्रकारे भंग करेल, अशा प्रकारे शस्त्र आणेल किंवा गुंडगिरी संसदेमध्ये करेल त्याला आम्ही कायमचा बॅन करू अशा प्रकारचा कायदा आणण्याचा पुढाकार मला वाटतं संसदेमध्ये आता खासदारांनी या 6 दिवसात घेतला पाहिजे आणि करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मला वाटतं एक जनतेला राईट मेसेज जाईल. आम्ही सगळी ही जी संस्था आहे पार्लमेंट, जी आमची सर्वोच्च संस्था समजली जाते, ती प्रोटेक्ट करण्याबद्दल पक्षीय हितसंबंधांच्या 3 महिन्यानंतर येणाऱ्या निवडणुकांच्या पलीकडे जाऊन आम्ही विचार करतो आहोत. अशा प्रकारची एक निश्चित अशी दिलासा देणारी गोष्ट घडेल. नाहीतर आपण आत्ता जे बघतो की काँग्रेस आणि भाजप यांनी एकमेकांवर आरोप करत राहायचे. आरोप प्रत्यारोपाचं अगदी खरं कांगो की आरोप प्रत्यारोपाचं राजकारण बाजूला ठेवून तुम्ही म्हणताय ते त्या पद्धतीने आपण एकत्रित आलो पाहिजे. मला जावडेकरांना हाच मुद्दा घ्यायचा. जावडेकर, आरोप प्रत्यारोप यापुढे होत राहतील, या आधीही झालेले आहेत. मात्र ही घटना घडल्यानंतर आता किमान सगळ्यांनीच डोळे उघडण्याकडे बघितलं पाहिजे आणि काय पुढे केलं पाहिजे आरोप बाजूला ठेवून. असं आहे, संसदेची एक कार्यपद्धती पद्धती आहे. त्यामध्ये मला बिल नाही म्हणता येत, ते अशासकीय विधेयक ठरतं. मी तेलंगणा संबंधी 2 वर्षापूर्वी अशासकीय विधेयक मांडलं होतं. ते सरकारने स्वीकारलं नाही. काँग्रेसने ते विरोध करून मतदान विरोधी करून पाडलं. प्रश्न असा आहे की हे बिल सरकारला आणावं लागेल. सरकारने स्वतः त्यांच्याच पक्षामध्ये गुंडगिरीला प्रोत्साहन दिल्यामुळे आजची घटना घडली.
त्यामुळे ते असं बिल आणतील असं मला मुळीच वाटत नाही. त्यामुळे हे उगीच आपलं समाधान मानत राहण्यात काही मतलब नसतो. दुसरं, कानगू आणि आमचे दुसरे सदस्य यांच्या जे म्हणजे हुसेन दलवाई सोडून जे आहेत पॅनलवर, ते सगळे विद्वान म्हणून आहेत. त्यांच्या विद्वत्तेबद्दल मला आदर आहे. फक्त माहितीचा काही अभाव आहे. त्यांनी मला आयडी दिलेस, मी त्यांना रोज माहिती लेटेस्ट पाठवत जाईन. त्या म्हणजे जो हा होता प्रकार संसदेमध्ये पैसे दाखवण्याचा, त्यांना कोर्टाने नुसतं दोषमुक्त केलं नाही तर सरकारला खडे बोल सुनावले. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट नाही. उलट कोर्टाने सांगितलं आहे की हे पैसे कुठून आले, त्यांना दिले गेले, कोणी दिले, का दिले, हे चौकशी करा. आणि दिल्ली पोलीस त्याची चौकशी करत नाहीयेत, आमची मागणी आहे. आता मुद्दा असा आहे, त्यामुळे त्या प्रकरणात आम्ही कुणाला काढलं नाही. बरोबर आहे. उलट त्या तिन्ही खासदारांचा जनतेने सत्कार केला, हा त्यातला मुद्दा आहे. तेव्हा दोन वेगळ्या घटनांचं एका स्टिंग ऑपरेशन मध्ये प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेणारे सर्वपक्षीय काही खासदार मिळाले होते आणि त्यांना संसदेने निलंबित केलं होतं. त्यामुळे दोन वेगळ्या घटनांची एकत्र मिश्रण न करता आपण वस्तुस्थिती नेहमी ठीक ठेवली पाहिजे. वस्तुस्थितीला धरून यापुढे बरोबर आहे. आजच्या प्रकरणासाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचं नेतृत्व जबाबदार आहे आणि काँग्रेसने देशाची माफी मागितली पाहिजे. काँग्रेसने देशाची माफी मागितली पाहिजे. मला वेळ संपलेला आहे. थोडक्यात मला हुसेन दलवाई आणि भटवरा सरांकडे जायचं आहे. देशाची माफी काँग्रेस मागायला तयार होणार आहे की नाही? तो मुद्दा आहे का? मला असं वाटतं परत परत ते ह्याच पद्धतीने बोलतात. उगाचच आरोप आणि प्रत्यारोप याच्यामध्ये मला काय इंटरेस्ट नाही. मी त्याच्यात बोलणार नाही. घडलेली घटना अतिशय उद्विग्नपूर्ण आहे. ही भारतीय लोकशाहीला अतिशय मारक आहे. हे लक्षात घेऊन काँग्रेस पक्ष त्याच्याबद्दलची भूमिका आपली मांडेलच, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही. काँग्रेस पक्ष भूमिका मांडेल. तुम्ही आणि या संबंधामध्ये जावडेकरांनी खरं म्हणजे ही भूमिका घेतील असं मला वाटलं होतं की सर्व पक्षांनी एकत्र यावं आणि या संबंधातली एक आचारसंहिता ठरवावी. कुणाला तिकीट द्यायची, कुणाला नाही, एकदा आपण ठरवलं सगळ्यांनी. विशेषतः काँग्रेस आणि हे भाजप हे या दोघांनी जर ठरवलं तर असे प्रसंग घडणार नाही असं तुम्ही सुचवताय. कदाचित फर्दर ही भूमिका जावडेकर घ्यायला तयार नाहीत. मला वाईट वाटतं याबद्दल. तुम्ही घेताय खूप स्वीकार्य भाग आहे की पुढे किमान असं काही होणार नाही. मला भटेवरा सर थोडक्यात सांगा, काय केलं पाहिजे पुढे? वेळ संपत आलाय. मला आता या ठिकाणी जावडेकर खूपच नाराज झालेले आहेत आणि त्या माहिती आणि त्याच्या दुरुस्ती एवढा वेळ आता नाहीये चर्चेमध्ये. नाही, एक मिनिट फक्त. मी आता साधी गोष्ट की 6 खासदार तुमचे कॅश फॉर क्वेश्चन्स मध्ये गेले आणि ज्यांनी क्रॉसओव्हर करून विश्वासमताच्या बाजूनी मतदान केलं त्यांना पक्षांनी काढल्याचं जाहीर केलं. ते असे एकूण 138 पैकी 13 खासदार तुमच्या पक्षातून बाहेर पडले होते. एवढंच मला म्हणायचं होतं. तो मुद्दा नाही. आज मुद्दा आहे की संसदेत कोणत्याही पक्षाचे असे खासदार जर येत असतील तर ते सगळे खासदारांपासून संसद कशी मुक्त होईल याचा सर्वांनी एकत्रितरित्या जर विचार केला, मग त्याच्यामध्ये भाजप असेल, काँग्रेस असेल आणि इतरही पक्ष असतील. हुसेन दलवाईंच्या मताशी मी सहमत आहे की जराशा ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हनी याचा जर विचार झाला संसदेमध्ये तर आज व्यथित अंतःकरणाने जे सोमनाथ चटर्जी बोलले बरोबर आणि त्यांना फार क्रिमिनल केस त्या खासदारांवर करावी इथपर्यंत प्रतिक्रिया व्यक्त करावीशी वाटली, तसा प्रसंग भारतीय संसदेच्या इतिहासात पुन्हा येऊ नये असं मला स्वतःला 12-13 वर्ष पार्लमेंट कव्हर करून आणि जवळून बघितल्यानंतर वाटतं. अगदी खरं आहे की असा प्रसंग यापुढे भारतीय संसदेमध्ये येऊ नये असं सगळ्या पाहुण्यांना वाटतंय. शेवटी आपला प्रश्न बघा की आजचा दिवस संसदेच्या इतिहासातला सगळ्यात काळा दिवस आहे का? बघा लोक काय म्हणतात. अजूनही 96% लोक म्हणतात की होय हा काळा दिवस आहे. त्यामुळे 4% नाही म्हणणाऱ्यांचा शोध यापुढे मतदार घेतील आणि काय आहे संसदेची इज्जत आणि संसदेचा सन्मान हे त्यांना किमान समजावून सांगतील अशी आशा करूया. इथंच थांबू. हा फक्त IBN.